सर्वांना 394व्या शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। राजीव गांधी विद्यालय खेमजी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा छोटेखानी प्रोग्राम या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत, पार पाडित आहोत। आजच्या या शिवजयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बोबडे सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री खिरटकर सर, श्री जोगी सर, पारोदे सर, मडावी सर, श्री लवारेजी, श्री नवगरेजी, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि बहिणी, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस, यांची जयंती अतिशय उत्साहामध्ये धूमधडाक्यामध्ये आपण साजरी करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 394 वर्ष झाले आणि त्यांचा मृत्यू जर आपण पकडला तर जवळपास 350 वर्ष त्यांच्या मृत्यूलाही झालेली आहे। या राजाने अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये एक मोठं स्वतःचं राज्य निर्माण केलं, त्याचं नाव होतं स्वराज्य। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म भोसले घराण्यामध्ये झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे, आईचे नाव जिजाऊ। लहानपणापासून त्यांच्यावर अतिशय उत्कृष्ट असे संस्कार झाले। जिजाऊने बघितलेलं होतं कशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार मुस्लिम लोकांवर, जे गैर मुस्लिम लोक आहे, जे मुस्लिम सोडून इतर जातीचे लोक आहे, महार असेल, मराठा असेल, कुंभी असेल, तेली माळी, ज्या 18 अलुतेदार 12 बलुतेदार जाती आहे, या लोकांचा वापर बाहेरून आलेले सत्ताधीश मुस्लिम शासक, मग तो विजापूरचा आदिलशाह असेल, कुतुबशाह असेल, निजामशाह असेल, औरंगजेब बादशाह असेल, यांचं राज्य सगळीकडे पसरलेलं होतं। आणि मग तिने बघितलं की प्रत्येक वेळोवेळी या सरदारांचा अपमान होतोय, अन्याय होत आहे, आणि हा अन्याय आणि अपमान जर आपल्याला थांबवायचा असेल तर एक स्वतःचं राज्य निर्माण झालं पाहिजे, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, या विचारापर्यंत जिजाऊ आल्या। मग कोणाला तयार करायचं? मग त्यांनी ठरवून टाकलं आपल्याला जे पहिलं बाळ होईल त्या बाळाला आपण तयार करायचं, आणि गर्भापासूनच त्यांच्यावर संस्कार चालू केले। जसा गर्भ तयार झाला तसंच त्यांनी त्या गर्भातच त्याला सांगायला तयार केलं की बापू तुला तलवार घेऊन खेळायचं आहे। तलवार घेऊन आपल्या यववन म्हणजे शत्रू, मुसलमान म्हणजे सगळेच मुसलमान नाही, जे या देशाला मारक आहे, त्यांचे विचार मारक आहे, अशा लोकांचा आपल्याला यौवनाचा नाश करायचा आहे, असं त्यांनी गर्भातच आपल्या मुलाला सांगायला सुरुवात केली। आणि त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1603 रोजी जुन्नर, पुण्याजवळ एक जुन्नर नावाचं गाव आहे, त्या जुन्नर जवळ एक शिवनेरी नावाचा किल्ला आहे, त्या शिवनेरी किल्ल्यामध्ये शिवाई मंदिर आहे, त्या मंदिराच्या जवळ एक खोली होती, त्या खोलीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्या शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज अतिशय उत्कृष्ट संघटक होते। लोकांना कसं गोळा करायचं, आपल्याकडे त्यांना कसं अट्रॅक्टिव्ह करायचं, आणि गोळा केलेल्या लोकांमध्ये कोणत्या क्वालिटीज आहेत, त्यांच्यामध्ये गुण कोणते आहेत, ते गुण ओळखायचे आणि प्रत्येकाचा योग्य कामासाठी कसा वापर करायचा याची जाणीव त्यांना लहानपणापासून होती, कारण ते त्यांच्या रक्तातले गुण होते। मालोजी भोसले, शहाजी भोसले हे सगळे सरदार घराणं होतं, त्यांना लढायचं कसं, देशासाठी मरायचं कसं हे खूप पूर्वीपासून माहित होतं, आणि हे सगळे गुण त्यांच्यामध्ये आले। परंतु स्वतःचं राज्य निर्माण करणं इतकं सोपं नव्हतं। वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापला आणि रक्ताभिषेक केला। त्या पिंडीवर त्यांनी रक्ताभिषेक केला आपल्या 10-15 सहकार्यासोबत, आणि तिथून स्वराज्याचा रथ सुरू झाला। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले घेतले आणि नंतर लक्षात आलं आदिलशाहचा हा छोटासा पोरगा आपल्याला डोईजड होत आहे, त्याला कुठे नष्ट केलं पाहिजे। मग त्यांनी अफजल खानाला पाठवलं। अफजल खान खूप मोठी फौज घेऊन आला, प्रचंड फौज घेऊन आला। वाटेमध्ये जे देवस्थान भेटल ते देवस्थान त्यानं उद्ध्वस्त करत गेले, लोकांना मारत गेला, स्त्रियांवर बलात्कार अत्याचार होत होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तचर खातं बहिर्जी नाईक त्याला येऊन सांगायचा, महाराज या गावातल्या 10 महिलांवर बलात्कार झाले, त्या गावातले 100 माणसं मारले गेले, पूर्ण पिकं जाळून टाकण्यात आलेली आहे। शिवाजी महाराजांच्या कानावर गोष्टी यायच्या, शिवाजी महाराज अस्वस्थ व्हायचे, आणि शेवटी त्यांनी सांगितलं, अफजल खानाला निरोप पाठवला की मला तुझी भेट घ्यायची। प्रतापगडाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावर तू भेट, आणि मग तोही खुश झाला। त्या भेटीत आपण त्याला मारून टाकू हा विचार करून अफजल खान, शिवाजी महाराज प्रचंड हुशार। अफजल खानाने आपल्या 20-25 वर्षाच्या कारकिर्दीत काय काय केलं
कोणाला त्याने कपटाने मारलं त्याचा पूर्ण अभ्यास केला, स्टडी केला, त्याची माणसं फिरलेली होती, त्याच्याकडून पूर्ण माहिती घेतली. हा माणूस किती नालायक आहे, किती नीच आहे, किती अल्पड आहे, याचा पूर्ण त्याने अभ्यास केला. आणि त्यानंतर सांगितलं अफजल खानाला की तुमची आम्हाला भीती वाटते, तुम्ही खूप शूर आहे, खूप पराक्रमी आहे, तुमचं प्रचंड देवाढव्य शरीर, पोलादी पार हाताने वाकून फेकून देणारा माणूस आहे, तुझी मला भीती वाटते. तो हसला, आनंद झाला. आपल्या सामर्थ्याची जाणीव शिवाजीला आहे याची त्याला खूप स्वतःवर अभिमान वाटला, गर्व वाटला. आणि मला माहित आहे माणसाला एकदा गर्व झाला की त्याचं घर खाली करायला जास्त वेळ लागत नाही. शिवाजी महाराजांनी हेच पाहिलं होतं, मला तुमची भीती वाटते, तुम्ही एक काम करा, फक्त 10 माणसं सोबत आणा, मी माझी 10 माणसं सोबत घेऊन येतो. 10च्या वर 11 माणूस नको. प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांची भेट ठरली. हा 10 माणसं घेऊन गेला, तोही 10 माणसं घेऊन आला. शिवाजी महाराज पूर्ण तयारीनिशी गेले होते, वाघनख घातलेली होती, त्यामध्ये वाघनख टाकलेले होते, चिलखत घातलेलं होतं लोखंडाचं, सगळं व्यवस्थित. बिचवा लपवलेला होता, कट्यार लपवलेलं, सगळ्या गोष्टी, टोप घातलेला होता, जिरे टोप घातलेला होता त्यांनी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. फक्त डोळ्याचा भाग शिल्लक होता त्यांचा. गेल्यानंतर अफजल खान आओ शिवाजी, आओ शिवा, गळ्यामध्ये दाबलं आणि असं दाबून मारायचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराज हुशार होते, निष्ठून गेले. लगेच त्यांनी आपलं वाघनख काढलं, जे त्याच्या याच्यामध्ये खुपसलं पोटामध्ये, आतडे निघाले, घात हो गया, अल्लाह अल्लाह बचाव म्हणून तो ओरडला. घात झाला. सईद बंडा बाजूला होता, त्यांना आपला पट्टा काढला, त्याकडे पट्टा म्हणजे मोठी तलवार, दांडपट्टा काढला आणि तो दांडपट्टा आता शिवाजी महाराजांचा डोकं उडवणार तेव्हा त्या ठिकाणी जीवामार होता. त्या जीवामारानं त्याचा हात हवेत कापून अलग केला आणि मग पूर्ण गर्दना पटली होता. जीवा म्हणून वाचला शिवा, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जीव वाचला. त्यानंतर अफजल खान मेला ही बातमी समजल्यावर लाखो सैन्य अंधाधुंद झालं. आपला मेन सरदाराला जर शिवाजी महाराज मारू शकत असेल तर मग आपली काय अवस्था असेल. मग त्यावेळी शिवाजी महाराजांचा 10,000 सैन्यानं लाखो सैन्यांचा पराभव केला. अनेक हत्ती, अनेक घोडे, अनेक तलवारी, उत्तम असं शस्त्र त्याचं होतं, ते शिवाजी महाराजांच्या हातात लागलं. शिवाजी महाराजांनी त्याची हत्या केल्यानंतर त्याच ठिकाणी त्याची कबर बांधली. बघा, जगातला एवढा महान राजा होता. याच्याच उलट जर शिवाजी महाराजांची हत्या झाली असती अफजल खानाच्या हातानं, त्याला दिंड काढली असती, जागोजागी ते भाल्याला लावलं असतं, शिवाजी महाराजांचं मुंडकं गावागावामध्ये फिरवलं असतं. पण शिवाजी महाराजांचे संस्कार त्या ठिकाणी सांगत होते की अफजल खान नालायक असेल पण तो मेलाय आणि म्हणून त्याचं उत्तम संस्कारामध्ये त्याचा अंतिम संस्कार केला पाहिजे. त्याला मुस्लिम धर्मानुसार जे काही नमाज पाळण्यात येते त्या मौलवीला बोलवलं, त्याला नमाज पळायला लावलं आणि सुंदर त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी दफन करण्यात आलं. अशा प्रकारचे उत्कृष्ट संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून घडले होते. संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यात ते आलेले होते. संत तुकाराम महाराजांचा सुद्धा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. संत तुकाराम महाराज तुम्हाला माहित आहे, आपल्या घरातलं सगळं वाटून टाकणारा माणूस, शेठ माणूस होता, शाहूकार माणूस होता, पण आपल्या घरचं संपूर्ण संपत्ती वाटून देणारा जगातला एकमेव महान संत म्हणजे संत तुकाराम. ते त्यांचे कोण होते? आदर्श गुरु होते. नंतर शिवाजी महाराजांनी आपलं संघटन तयार केलं, खूप लोक जोडले. औरंगजेब आणि मग त्यांना आग्र्याला बोलवलं भेटायला. शिवाजी महाराज आग्र्याला भेटायला गेले. आग्र्यामध्ये त्याचे दरबार भरला होता औरंगजेबाचा आणि त्या दरबारामध्ये त्यांनी काय केलं, 5,000 लोकांचं जे मनसबदार असते त्याच्या पुढे शिवाजी महाराजाला केलं. 20,000, 25,000, 50,000 म्हणजे प्रत्येक सरदाराकडे जे काही सैन्य असेल त्या सैन्यानुसार त्याची लाईन उभी केली होती. त्याच्यात शिवाजी महाराजांना 5,000 ज्याच्याकडे सैन्य असते अशा सरदाराच्या लाईन मध्ये उभं केलं. आणि मग शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं हा आपला अपमान आहे. भर दरबारामध्ये कळले हे आमच्याच्यानं सहन होणार नाही, आमचा अपमान आहे, तोही माय आमचं स्वतःचं राज्य आहे, जसे तुम्ही राजे आहे तसं मी राजा आहो, मला स्पेशल मान सन्मान मिळायला पाहिजे. तो जर देत नसेल तेव्हा त्यांना कैद करण्यात आलं. कैद केल्यानंतर त्या ठिकाणी मदारी मेहतर होता मुस्लिम समाजाचा. त्या मदारी मेहतरनी छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सेवा केली. पण त्यांनी बिमार पडण्याचं सोंग केलं, नाटक केलं आणि एका मिठाईच्या पिटाऱ्यामधून ते पसार झाले आणि पुन्हा स्वराज्यात आले. त्यानंतर या देशातली व्यवस्था अत्यंत खराब होती, आजही खराब आहे सामाजिक व्यवस्था. छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून मान्यता द्यायला तयार नव्हती व्यवस्था आणि म्हणून त्यांना राज्याभिषेक करणं आवश्यक होतं. आणि म्हणून राज्याभिषेक करण्याकरता दक्षिणेमधल्या गागाभटाला बोलवण्यात आलं. गागाभटांनी रीतसर पद्धतशीरपणे धार्मिक विधी करून त्यांना मंत्रोच्चाराद्वारे त्यांना घोषित केलं की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याधीश झाले आणि अशा प्रकारे त्यांचं स्वतःचं राज्य निर्माण झालं. आणि जे छोटे मोठे राज्य असेल, औरंगजेबासारखा राजा असेल, इंग्रजांचं राज्य त्या काळात थोडंफार पसरलं होतं, डच होते, पोर्तुगीज होते, सगळ्यांनी महाराजांना नजराणा दिला आणि त्या ठिकाणी ते राजे म्हणून घोषित झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्न्या होत्या. किती पत्नी होत्या? 8. मग या 8 पत्नी का होत्या? त्या काळातली सामाजिक परिस्थिती तशी होती. वेगवेगळ्या भागातले जे छोटे मोठे सरदार आहेत, त्या सरदारांना एकत्र बांधून ठेवायचं असेल तर त्यांच्यासोबत एक कौटुंबिक रिलेशन तयार होणं आवश्यक होतं. आणि म्हणून मग त्यांनी वेगवेगळ्या भागातल्या 8 महिलांसोबत त्यांनी लग्न केलं. सोयराबाई असेल, सईबाई असेल, अवंतिकाबाई असेल, अशा त्यांच्या 8 पत्नी होत्या. त्यांना 8 मुलं, एकूण 8 अपत्य होती. त्या 8 अपत्यामध्ये 2 मुलं होती आणि 6 मुली होत्या. एकूण त्यांना 8 अपत्य झाली. आणि त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचा विस्तार नागपूर पर्यंत होता आणि दक्षिणेमध्ये कर्नाटकच्या तंजावर पर्यंत त्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाला होता. वयाच्या 50व्या वर्षी जर ते मरण पावले नसते तर पुन्हा त्यांचं स्वराज्य संपूर्ण भारतभर पसरलं असतं. काय झालं? त्या काळात त्यांच्याही विरोधात एक गड होता. जसं आपले लोक आपल्याला विरोध करतात तसंच त्या काळात त्यांचाही विरोध करणाऱ्या सूर्याजी पिसाड्यांच्या औलादी त्या काळात जिवंत होत्या. मग त्यांनी कट केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायचं आहे. मग त्यांनी काय केलं? 2-3 वर्ष अगोदरपासून एक तयारी केली. अन्नातून त्यांना विष द्यायला सुरुवात केली आणि त्याद्वारे त्यांचे दोन्ही गुडघे निकामी झाले. आणि म्हणून मग त्यांना 47-48 वर्षाचे जेव्हा ते झाले तेव्हा ते चालू शकत नव्हते. मग ते संपूर्ण अंथरुणाला खिळले आणि मग 50व्या वर्षी त्यांनी देह आपला सोडला. वयाचं फक्त 50 वर्ष. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी तलवार हातात पकडली. 35 वर्ष त्यांनी तलवार चालवली. या 35 वर्षामध्ये त्यांनी एक मोठं राज्य निर्माण केलं, स्वतःचं राज्य निर्माण केलं. अजून जर त्यांना 10-15 वर्ष कदाचित मिळले असते पण ती मिळाली नाही, दुर्दैव. कारण एक मोठा गड होता अष्टप्रधान मंडळ. त्या अष्टप्रधान मंडळामध्ये फक्त एक सरनौबत हंबीरराव मोहिते जर सोडला तर बाकी 7ही ब्राह्मण होते. आणि हा एक मोठा वर्ग त्यांनी विरोधात गेला कारण त्यांची काही धोरणं त्यांना पटत नव्हती. आणि त्यामुळे काय झालं? त्या काळात शिक्षणाचं माध्यम सर्वांसाठी खुलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज जो इतिहास आपण वाचतो, गुगल असेल, युट्यूब असेल किंवा वेगवेगळ्या इतिहासकारांनी जो लिहिलेला इतिहास आहे हा कितपत खरा आहे? प्रत्येक गोष्ट वाचताना तुम्ही एक इतिहासाचे विद्यार्थी आहे किंवा इतिहासाचे अभ्यास आहे, जाणकार आहे, ते पडताळून बघितलं पाहिजे. खरं ही गोष्ट खरंच योग्य आहे का बा? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जास्तीत जास्त इतिहास खोट्या पद्धतीने लिहिलेला आहे. कारण त्या काळातल्या मावळ्यांना तलवार चालवता येत होती. तलवारबाजीमध्ये एक्सपर्ट होते. कोणी त्यांचा हात फोडू शकत नव्हते. पण जे कावळे होते त्या कावळ्यांना लेखणी चालवते, लेखणी बहादूर होते. आणि तुम्हाला माहित आहे जो लेखणीद्वारे इतिहास लिहिलेला असते तो इतिहास आपण खरा मानतो. नंतरच्या काळात काय झालं? या लेखणी चालवणाऱ्या लोकांनी आपापल्या घराण्यांची नावं घुसळली आणि जे खरोखरच लढले, ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त आटवलं, वेळप्रसंगी बलिदान दिलं, त्यांचीच नावं इतिहासातून पुसले गेलेली आहे. त्याचं 2 उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दादाजी कोंडदेव. याचा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काहीच संबंध नाही. तो एक साधा नौकर होता. जेव्हा शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे जेव्हा पुणे चाकण या भागातली त्यांना जहागिरी होती तेव्हा त्यांनी जिजाऊ सोबत नौकर पाठवला. सर्वंट, नौकर. हा नौकर म्हणजे दादाजी कोंडदेव. नौकर कधी गुरु बनू शकत नाही. त्यांचा खरा गुरु होता संत तुकाराम महाराज. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराज 6 वर्षाचे असताना चालले होते. एक पठाण एका गायीला कापत होता. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड राग आला. त्यांनी तलवार घेतली आणि त्या पठाणाचं मुंडकं अलग केलं. ऐकताना किती सुंदर वाटते आपल्याला, खूप सुंदर वाटते. वयाच्या 6 वर्षाचा पोरग एका पठाणाची सहज मार उडवते. सोपा आहे का? 6 वर्षाच्या पोराची ताकद किती राहील? खोटा इतिहास आपल्या ग्रंथ पेरला जाते आणि त्याच्या माध्यमातून मुस्लिमांमध्ये जो काही द्वेष आहे, हिंदू मुस्लिम द्वेष, याला खतपाणी घालण्याचं काम केलं जाते. काय झालं असेल? 6 वर्षाच्या पोराला येतच नाही तलवार चालवता, सहज कोणाला समजते. म्हणजे ते मुसलमानाच्या विरोधात नव्हतेच मुळात, परंतु अशा प्रकारचा खोटा नाटा इतिहास सांगून आपल्याला गुमराह करण्याचा प्रयत्न केला जाते. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः अभ्यासक होते. मराठी भाषेचा त्यांना अभ्यास होता, संस्कृतचा अभ्यास होता त्यांना, परंतु इतर लोकांना त्या काळामध्ये लिहिता वाचता येत नव्हता. हा प्रॉब्लेम होता. आणि म्हणून त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे साहित्य निर्माण झालं आहे, ज्या बखरी आहे, बखरीमध्ये त्यांचं सभासदांची बखर वगैरे आहे, कृष्णाजी अनंत सभासदांची बखर आहे, त्या बखरीमधलं जे साहित्य आहे ते आपल्याला 100% खरं मानता येणार नाही. कारण बखरकार ज्या बाजूचा आहे त्या बाजूने त्यांना आपल्या विचाराची मांडणी केलेली आहे. ग्रँडअपचा इतिहास आहे. जर तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जर वाचायचा असेल तर ब्रिटिश इतिहासकार ग्रँडअपचा इतिहास आपण वाचू शकतो. त्या ग्रँडअपच्या इतिहासामधून आपल्याला माहिती मिळते. पण त्याची माहिती 100% खरी असेल याची गॅरंटी नाही, कारण तो इंग्रज होता.
त्यानं भारतातली व्यवस्था व्यवस्थित मांडली असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांचं काही जे पराक्रम आहे, शौर्य आहे, त्या शौर्याचं व्यवस्थित वर्णन केलं असेल, पण ते त्यांनी इंग्रजांच्या बाजूने जे काही त्यांनी लढाया केल्या असतील ते तो दाखवू शकत नाही. जसं शिवाजी महाराजांनी नौदल उभारलं, नौदल म्हणजे पाण्यातलं, आणि मग त्याचा प्रमुख केला कान्होजी आंग्रे नावाच्या एका माणसाला. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये पाण्यामध्ये मोठमोठे किल्ले आहेत. मग ते किल्ले त्यांनी काय तयार केले? सिद्धी जोहर आला होता. सिद्धी जोहर अतिशय नालायक माणूस होता, त्याचे समुद्रामध्ये किल्ले होते आणि कोकणातल्या लोकांना तो त्रास द्यायचा. मग सिद्धी जोहरचा जर पाडाव करायचा असेल तर त्याचा पाडाव आपण आपल्या आरमाराद्वारे करू शकत नाही, मग नौदल पाहिजे, नौदल. आणि म्हणून त्या काळात शिवाजी महाराजांनी पाण्यातले किल्ले उभारले, अतिशय सुंदर किल्ले. आजही ते शाबूत किल्ले आहेत, आपण पाहू शकतो. सिद्धी जोहरचा किल्ला त्यांना जिंकायचा होता, पण तो त्यांना जिंकता आला, नंतर तो किल्ला पेशव्यांनी जिंकला, ही गोष्ट वेगळी आहे. त्याच्यानंतर जो इब्राहिम गारदी आहे हा मुस्लिम आहे, परंतु शिवाजी महाराजांचा जो तोफखाना असते, तोफखाना हा प्रत्येक राजाचा मेन असते. इब्राहिम खान गारदी मुसलमान होता, शिवाजी महाराजांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता, त्या तोफखान्याचा प्रमुख होता इब्राहिम खान गारदी. अजूनही आपण म्हणतो एखाद्याला तुका तोफखान आहे का, म्हणतो एखादा जास्त झगडा झाला एखाद्या सोबत, तोफखान म्हणजे मेन. तोफखानच्या पलीकडे कोणीच नाही राहत, कारण तोफखान म्हणजे एक तोफ असते, त्याच्या पुढे बांधलं आणि मारून खटका मारला का तो पूर्ण उडून खाली त्याच्या हाडाच्या हड्ड्या सुद्धा भेटत नव्हत्या. तोफगोळाचे किल्ले असायचे 4-4, 5-5 हजार फुटाचे, आणि त्या ठिकाणी तोफ लावलेली असायची किंवा युद्धाच्या वेळेला तोफखाना वापरायचा, त्या तोफखान्याचा प्रमुख तो मुस्लिम. आता बघा, शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा वेगवेगळ्या बाजूने अभ्यास करावा लागेल. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार गाजवली. काळ बदलले, काळाचे परिणाम बदललेले आहेत. आजच्या काळात तलवार घेऊन जर तुम्ही फिरले गावामध्ये लोक तुम्हाला मूर्खात काढतील. आजच्या काळात आयटीचा जमाना आहे, इन्फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, त्या जमान्याचा आपण वापर केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची संसाधने, मोबाईल असेल, युट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, याच्यावरची चांगली माहिती आपण गोळा केली पाहिजे, जेणेकरून ती आपल्या अभ्यासाला कामी पडेल. आपल्याला पेन चालवता आली पाहिजे, पेन चालवता आली पाहिजे, डोकं चालवता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात तलवार चालवली, आजच्या काळात पेनीला व्हॅल्यू आहे, आपल्याला पेन चालवता आली पाहिजे. आयटीचा वापर करता आला पाहिजे. इंटेलिजन्स जे आहे, इंटेलिजन्स पॉवर आहे, तो पॉवर आपल्याला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आजच्या काळात, आर्टिफिशियल आयएचं खूप मोठं नॉलेज वाढत चाललेलं आहे, ते आय आपल्याला वापरता आलं पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण त्यांना अभिवादन करू. आणि आता 10वीचे पेपर चालू आहेत, फक्त आता 9-10 दिवस शिल्लक आहे आपल्याकडे. उद्या प्रॅक्टिकलची पेपर आहे, तर तुम्ही एकही मिनिट वेळ न घालता, आपला टाइम आता वेस्ट करू नका. जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्या, कारण तुम्ही किती हुशार आहे हे कोणी पाहत नाही. तुमची मार्कलिस्ट मध्ये किती मार्क्स आहेत याच्यावर तुमची पात्रता ठरलेली असते. बाहेरच्या जगामध्ये मार्कलिस्टला व्हॅल्यू नसते, बाहेरच्या जगामध्ये स्किलला व्हॅल्यू असते. परंतु कुठे नोकरी लागतो म्हटलं तर मार्क्स बघतात, स्किल व्यवसायात बघितलं जाते. म्हणून या दोन्ही गोष्टी आपण अचीव करण्याचा प्रयत्न करा. तीच खऱ्या अर्थानं महाराजांना आपली आदरांजली असेल. दुसरी गोष्ट, उद्या प्रॅक्टिकलची परीक्षा आहे, बरोबर सकाळी व्यवस्थित या. उद्या सकाळी 9 वाजता या सगळेजण, आणि तुमचं जे काही पेन वगैरे ते सगळं असेल, साहित्य, हॉल तिकीट वगैरे शाळेतून भेटून जाईल. त्याच्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शाळेला पारोदे परिवाराकडून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिलेली आहे. त्याबद्दल पारोदे परिवारांचं मी शाळेतर्फे आभार व्यक्त करतो. प्रचंड लाभलेले आणि माझे जे वाढलेले विचार आहे, तुम्ही शांतपणे, अजिबात विचलित न होता अतिशय शांतपणे तुम्ही ऐकून घेतले, त्याबद्दल मी तुमचा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. इथेच आपल्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.